पोलीस भरती, एम-पी-एस-सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. सर्वात जलद 16,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली. प्रश्न 2. हान्सी कोणत्या राज्यात 23वा जिल्हा म्हणून घोषित झाला? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 3. भारतीय नौदलाचे कोणते जहाज सेवानिवृत्त झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे INS सिंधू घोष हे जहाज. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टेस्ट ॲटलास 2025 रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय शहराने अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या मुंबई शहराने. प्रश्न 5. पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. प्रश्न 6. भारताने कोणत्या देशाला $450 दशलक्ष मदत पॅकेज जाहीर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकेला. प्रश्न 7. कोणत्या राज्यात ऑटर संवर्धन उपक्रम सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 8. 3 वर्षाचे रोलिंग बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य. प्रश्न 9. कोणत्या राज्यात 1 ते 31 जानेवारी हा रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात आणि ओडिशा राज्यात, या 2 राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. सनातन संस्कृतीची अटल दृष्टी हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे वासुदेव देवनानी यांनी. प्रश्न 11. भारतीय टपाल विभागाने जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिले जेनजी पोस्ट ऑफिस कोठे उघडले? तर त्याचं उत्तर आहे एम्स विजयपूर येथे. प्रश्न 12. आकाश NG क्षेपणास्त्र प्रणालीच्या वापरकर्ता मूल्यांकन चाचणी कोणी यशस्वीरित्या पार पाडल्या? तर त्याचं उत्तर आहे DRDOने. प्रश्न 13 पाहूया. 2025चा ट्रान्सफॉर्मेशन लीडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे जय शहा यांना. प्रश्न 14. नुकतेच निधन झालेले लेखक विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षीचा दिला? तर त्याचं उत्तर आहे 2024 या वर्षीचा. प्रश्न 15 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनाच्या UNCAC 11व्या राज्य पक्ष परिषदेचे COP11 आयोजन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे दोहा इथे. प्रश्न 16. निधन झालेल्या अभिनेत्री रंजना शर्मा बोर्डोलोई कोणत्या भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित होत्या? तर त्याचं उत्तर आहे आसामी सिनेमा. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या देशाच्या नौदलाने खैबर ही युद्धनौका आपल्या नौदलात समाविष्ट केली? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान देशाच्या नौदलाने. प्रश्न 18. FDAने मुलांमधील कोणत्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी पहिल्या तोंडी प्रिस्क्रिप्शन औषधाला मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे आयरन. प्रश्न 19. 2025चा सुशासन दिन कधी साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे 25 डिसेंबरला. प्रश्न 20 पाहूया. पंतप्रधानांनी भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.